जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्ही फ्रेशर्स आहात, डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालंय, म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स झालंय किंवा तुमचं इंजिनिअरिंग झालंय. कोकण रेल्वेतर्फे नवीन भरती अपडेट घेऊन आलोय. खासियत तिची अशी आहे की अप्लाय करण्यासाठी फक्त ₹100 फी आहे. त्यातल्या त्यात तुम्ही SC, ST, फिमेल कॅन्डिडेट म्हणजे या कॅटेगरीत नसाल तर तुमच्यासाठी कुठलीही फी नाही आहे. महत्वाचं म्हणजे एक्झाम सुद्धा नसणार आहे, कारण की डायरेक्ट मेरिट बेसवर सिलेक्शन असणार आहे. फिजिकल फिटनेस टेस्ट असणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणाला रेल्वेमध्ये करिअर करायचं आहे तर त्यांच्यासाठी बेस्ट अपॉर्च्युनिटी असणार आहे. डिटेलमध्ये समजून सांगतोय, अप्लाय कसं करायचं, वयाची अट काय, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर करून ठेवा, कारण की असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओज आपण आणत असतो. तुमचं काय शिक्षण झालंय, कुठल्या ठिकाणी तुम्हाला जॉब अपडेट पाहिजे आहे, तीही कमेंट करा. तो पण व्हिडिओ नक्कीच बनवेल. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर कोकण रेल्वे यांची ऑफिशियल वेबसाईट दिसून जाईल, जी की भारत सरकार अंतर्गत येतं. तुम्ही ते वाचू शकताय, kokanrailway.com, जी की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येते. संपूर्ण माहिती याच्यावर दिसून जाईल तुम्हाला. आणि यांच्याच तर्फे हे अपडेट आलंय, नोटिफिकेशन आली आहे. तुम्ही नोटिफिकेशन नंबर वाचू शकताय. हा नोटिफिकेशन नंबर आहे 2026 साठी, आणि ते संपूर्ण माहिती दिली आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन काय, कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे. अप्लाय करण्यासाठी भारत सरकारची जी वेबसाईट आहे NAPS, यावरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. सगळ्यात आधी इथे आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपण अप्लाय करू शकतोय. ओके, आता नेमकं नोटिफिकेशन काय तर तुम्ही ते बघू शकताय. ही जी भरती आहे ती अप्रेंटिसशिप भरती असणार आहे, ट्रेनिंग असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला काम कसं चालतं, काय चालतं याची ट्रेनिंग दिली जाणार आहे. खासियत या अप्रेंटिसशिपची अशी आहे, कारण की जेव्हा जेव्हा रेल्वेमध्ये भरती निघते तेव्हा तेव्हा जेव्हा एक्सपिरियन्स मागितला जातो तेव्हा तुमचं हे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट आहे, हा एक्सपिरियन्स आहे, हा काउंट केला जातो. त्यामुळे एक्सपिरियन्स बेसवर तुम्हाला इथे जॉब मिळण्याची शक्यता असते. ओके, आता नेमका अप्लाय कसं करायचं आणि काय काय माहिती आहे ते समजून घ्या. तर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, जे की गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत येतं, यांच्यातर्फे ग्रॅज्युएशन, सायन्स कॉमर्स आर्ट्स, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग म्हणजे सिव्हिल झालं, मेकॅनिकल झालं, इलेक्ट्रिकल झालं, इलेक्ट्रॉनिक झालं, आणि ग्रॅज्युएट इन जनरल स्ट्रीम म्हणजे ज्यांचं सायन्स कॉमर्स आर्ट्स झालंय त्यांच्यासाठी बघू शकताय. कास्टनुसार जागा दिल्या आहेत 14, OBC साठी 8, SC साठी 4, ST साठी 2, EW साठी 2, 30 जागा आहेत. पण ज्यांचं सिव्हिल इंजिनिअरिंग झालेलं आहे इथे बघू शकता टोटल 30 जागा आहेत. 14, 8, 4, 2, 2. ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 10, 5, 3, 1, 1. ओके, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगसाठी तुम्ही बघू शकताय टोटल 10 जागा आहे. मेकॅनिकलसाठी इथे बघू शकताय 20 जागा आहे. डिप्लोमा म्हणजे ज्यांचा सिव्हिल डिप्लोमा झाला आहे त्यांच्यासाठी तुम्ही इथे बघू शकताय 14, 8, 4, 2, 2 अशा 30 जागा असणार आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल 20 जागा आहे. डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स 10 जागा आहे. मग तुम्ही ते कॅटेगरीनुसार बघू शकताय. आणि डिप्लोमा इन मेकॅनिकल पुन्हा इथे 20 जागा आहे. अशा टोटल 190 जागांसाठी ही भरती होत आहे. अप्रेंटिसशिप भरती का केली पाहिजे, कारण की हा काय परमनंट जॉब नाही, 1 वर्षाची ट्रेनिंग असते. पण यामध्ये काम कसं चालतं, कशा प्रकारे केलं जातं, कारण की अनेक जण जॉबसाठी प्रयत्न करताय पण फ्रेशर्स आहे, कुठली फॅन्सी डिग्री नसल्यामुळे त्यांना जॉब मिळत नाही, जॉब मिळायला अवघड वाटतंय. तर तुम्ही अप्रेंटिसशिप करू शकता, जिथे तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं, कामाचा अनुभव मिळतो. म्हणजे तुम्हाला एक तर एक्सपिरियन्स पण मिळतोय, सर्टिफिकेट पण मिळतोय, सोबत स्टायपेंड पण मिळतोय. म्हणजे 1 वर्षभर आपल्याला इथे स्टायपेंड मिळतो, ज्याद्वारे तुमचं एक करिअर स्टार्ट होऊ शकतंय. ओके, आता अजून खाली स्क्रोल केल्यानंतर नेमका कंडिशन काय तर यांनी दिलेलं आहे. सगळ्यात आधी कॅन्डिडेटला काय करावं लागेल, रजिस्टर देमसेल्फ ऑनलाईन विथ अ नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम पोर्टल आणि हॅव अ व्हॅलिड अप्रूव्ह NATS ID. म्हणजे काय, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर सगळ्यात आधी आपल्याला ॲज अ स्टुडंट म्हणून इथे आपलं ID क्रिएट करावं लागेल, म्हणजे आपला अकाउंट क्रिएट करावं लागेल. अकाउंट क्रिएट करण्यासाठी काय काय लागतं तर ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो आणि क्वालिफाईंग डिग्री म्हणजे जे पण तुमचं केलं ते. आणि हे तुमच्याकडे असेल तर येस म्हणायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, त्याच्यानंतर कॅप्चा टाकून OTP करून व्हेरीफाय करून घ्यायचा आणि फॉर्म भरून घ्यायचा आहे, जेणेकरून तुमचा एक ID क्रिएट होईल. ओके, ID क्रिएट झाल्यानंतर त्यांचं काय म्हणणं आहे की ते तुम्ही इथे फॉर्म भरू शकताय. कॅन्डिडेट हू हॅव पास आउट म्हणजे मागच्या 5 वर्षामध्ये पास आउट आहे, म्हणजे लेटेस्टचं पण नाही विचारतंय. 21 इथे बघा दिलंय 21, 22,
23, 24 आणि 25 म्हणजे जे 21 ते 25 मध्ये पास आउट आहे ते सगळे इथे अप्लाय करू शकताय. त्यामुळे अनेक जण आहे ज्यांचं 21-22 मध्ये पास आउट आहे, पण मग त्यांना कुठेही जॉब मिळत नाही किंवा चांगला एक्सपिरियन्स नाही आहे. रेल्वेतच जॉब पाहिजे किंवा गव्हर्नमेंटच जॉब पाहिजे आहे, पण त्यांना एक चांगला अनुभव घ्यायचा आहे. साइड बाय साइड तुम्हाला तयारी करायची आहे, तर तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. ओके. बाकी इथे सगळी माहिती दिलेली आहे. आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय तर कॅटेगरी ए ग्रॅज्युएट अप्रेंटिसशिप. मग तुम्ही इंजिनिअरिंग झालं तर मग बी.टेक झालं पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंगमधून. इलेक्ट्रिकलसाठी अप्लाय करताय बी.टेक इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर इंजिनिअरिंग यामधून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक इन इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कम्युनिकेशन इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर इंजिनिअरिंग यामधून असेल तरी चालणार आहे. मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर टेक्निकलमध्ये तुमचा डिप्लोमा झाला पाहिजे, जो की डिप्लोमा कसा असला पाहिजे सिव्हिल इंजिनिअरिंग, मग डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मग त्याबद्दल दिलं आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग मग त्याबद्दल दिलेलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मग तुमचा डिप्लोमा इन मेकॅनिकलमधून झाला पाहिजे. इंडस्ट्रियल ऑटोमोबाईल झालं, प्रोडक्शन इंजिनिअरिंग झालं, यामधून तुमचा डिप्लोमा झाला आहे, तुम्ही अप्लाय करू शकताय. आणि जनरल ग्रॅज्युएट ज्यांचं फक्त आर्ट झालं आहे, कॉमर्स झालं आहे, कॉमर्स झालंय, तर त्यांच्यासाठी तुम्ही बघू शकता द कॅन्डिडेट मस्ट बी ग्रॅज्युएट इन एनी ऑफ द लिस्टेड जनरल स्ट्रीम रिकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून झालेले पाहिजे. मग कुठले मग डिग्री इन बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे आर्ट झालंय, बॅचलर ऑफ सायन्स, बॅचलर ऑफ कॉमर्स, बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, ओके, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट सायन्स, बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन अँड बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज म्हणजे कुठलंही ग्रॅज्युएट आहात तुम्ही यामधून तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. डिप्लोमा झालाय तरी तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एज लिमिट काय तुम्ही बघू शकता. एज लिमिट 18 ते 25 दिलेली आहे. म्हणजे तुमचा जन्म हा 1/1/2026 रोजी कॅल्क्युलेट केला जाणार आहे. म्हणजे तुमची जन्मतारीख ही बिटवीन असली पाहिजे 1/1/2001 ते 1/1/2008 या दरम्यान तुमचं पाहिजे. पण ओके तुम्ही ते बघू शकताय. एज रिलॅक्सेशन दिलंय 5 वर्षाचं SC STसाठी आणि 3 वर्षाचं दिलंय OBC NCLसाठी, ओके, नॉन क्रिमिनलसाठी. त्याच्यानंतर इथे तुम्हाला बोललो कुठलीही टेस्ट होणार नाही म्हणजे एक्झाम होणार नाही आहे, इंटरव्ह्यू होणार नाही. जे आपल्याला मार्क पडले मग डिप्लोमात झालं आहे, ग्रॅज्युएशनमध्ये झालं आहे, इंजिनिअरिंगमध्ये जे पण मार्क पडले आहे त्याची इथे लिस्ट लागणार आणि त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार. मग फिजिकल फिटनेस टेस्ट होते कारण की रेल्वेतला जॉब आहे त्यामुळे फिजिकल फिटनेस टेस्ट होते. मग मिनिमम स्टँडर्ड ऑफ फिजिकल फिटनेस ॲज प्रिस्क्राईब ज्यांनी जे सांगितलं आहे त्यानुसार तुम्ही फिजिकल फिटनेसमध्ये उतरत असाल तर तुमचं इथे सिलेक्शन होईल. ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी जर ऑलरेडी तुम्ही अप्रेंटिसशिप वगैरे केलेली आहे तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही, तुम्ही एलिजिबल नाही. जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं तुम्ही फ्रेशर्स आहात म्हणजे तुम्ही फ्रेशर्स आहात, कुठलाही अनुभव नाही आहे, तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा तर तुमच्यासाठी आहे. इथे स्टायपेंड किती मिळणार आहे तर जसं इथे भारत सरकारने सांगितलं होतं की डायरेक्ट तुम्हाला डीबीटीद्वारे लाडक्या बहिणीचे कसे पैसे येते त्याच प्रकारे तुम्हाला इथे डीबीटीद्वारे दर महिन्याला ते पैसे तुमच्या बँकेत येतील. 4,500 प्लस 4,000 इथे दिलेलं आहे. ओके. त्यानंतर अजून महत्त्वाचं गोष्ट म्हणजे मोड ऑफ सिलेक्शन अँड ट्रेनिंग. सिलेक्शन ट्रेनिंग कसं होणार तर तुम्हाला जे पण मार्क पडलेले आहे इयरमध्ये म्हणजे ऑल इयर्समध्ये किंवा सेमिस्टरमध्ये तर त्या प्रकारे हे काय करतील एक राउंड काढतील, एक मेरिट लिस्ट काढतील आणि त्यानुसार सिलेक्शन होईल. कॅन्डिडेट क्वालिफाईंग टू 3 टाइम्स द नंबर ऑफ सीट्स म्हणजे जेवढे पण आहेत त्याचे 3 टाइम नंबर हे काढणार. त्याच्यानंतर फिजिकल फिटनेस होणार आणि त्यानंतर सिलेक्शन होणार. ओके. इथे सगळी माहिती दिलेली आहे. अप्लाय कसं करायचं तर अप्लाय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. या वेबसाईटवर जायचं आहे. या वेबसाईटवर सगळ्यात आधी मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाकून म्हणजे मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून व्हेरिफाय करून तुम्हाला अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. मग तुमचा ID क्रिएट होईल 2021, 22, 23, 24, 25 यामधले तुम्ही पासआउट पाहिजे. त्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरू शकताय. फॉर्म कसा भरायचा स्टेप बाय स्टेप सगळी माहिती यांनी सांगितलेली आहे. तुम्ही ते वाचू शकताय. ही PDF तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये फर्स्ट कमेंटमध्ये आपल्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलवर तुम्ही टाकत असतो. तुम्ही ते जॉईन केलं नसेल तर करून ठेवा. ओके. त्यानंतर अजून खाली स्क्रोल केल्यानंतर संपूर्ण माहिती दिसून जाईल. ॲप्लिकेशन कसं करायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर फी पेमेंट किती आहे तर इथे पण त्याची माहिती दिलेली आहे. कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तर त्याची माहिती दिली आहे. 10वीचं मार्कशीट, जे पण पासिंग मार्कशीट आहे ते, तुमचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे जे पण असेल ते लागणार आहे. ओके. ॲप्लिकेशन फी इथे असणार आहे तुम्ही बघू शकताय. फॉर ऑल कॅन्डिडेट इथे बघा दिलंय 100. पण SC, ST, फिमेल, मायनॉरिटीज, इकॉनॉमिकली वीकर सेक्शनसाठी नील फी आहे म्हणजे कुठलीही फी नाही आहे. बाकीच्यांसाठी ₹100. ओके.
त्यानंतर ॲग्रीमेंट ऑफ ट्रेनिंग म्हणजे जर का तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला ही ट्रेनिंग करावं लागेल. त्याच्याबद्दल इथे त्यांनी माहिती दिली आहे. त्याचं ॲग्रीमेंट होतं. त्याच्याबद्दलही तुम्हाला इथे बघायला मिळेल. ओके. अप्लाय लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत हे येतं. त्यामुळे जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी एलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.